आई, मला पार्कमध्ये दिसणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि अगदी कागदी रॅपरची चिंता वाटते. ते सगळीकडे असतात आणि जागा घाणेरडी दिसते. आपण याबद्दल काही करू शकतो का? छान प्रश्न आहे. आपण ही समस्या समस्या आधारित शिक्षण वापरून सोडवू शकतो. यामध्ये आपण खऱ्या जगातील समस्या शोधतो आणि एकत्रितपणे उपाय तयार करतो. तुला करून पाहायचंय का? समस्या आधारित शिक्षण म्हणजे खऱ्या समस्येला सामोरं जाऊन त्यावर उपाय शोधणं. यामध्ये तुम्ही समस्येचा अभ्यास करून तिचा सामना करता आणि नवीन गोष्टी शिकता. समस्या आधारित शिक्षण म्हणजे खऱ्या समस्येला सामोरं जाऊन त्यावर उपाय शोधणं. यामध्ये तुम्ही समस्येचा अभ्यास करून तिचा सामना करता आणि नवीन गोष्टी शिकता. हे शिक्षण अधिक व्यावहारिक बनवतं, कारण ते आपल्याला जगाशी जोडलेलं असतं. समस्या आधारित शिक्षणाचे 4 टप्पे आहेत. समस्या ओळखा. सर्वप्रथम आपण समस्या काय आहे ते ठरवतो. आपल्या बाबतीत ती समस्या आहे पार्कमधील प्लास्टिक कचरा. संशोधन आणि तपासणी. पुढे आपण माहिती गोळा करतो. आपण प्लास्टिक कचरा हानिकारक आहे का याचा अभ्यास करू शकतो आणि पार्क प्रशासनाशी संपर्क साधून काय केले जाईल हे समजू शकतो. उपाय तयार करा. संशोधन केल्यानंतर आपण कल्पना मांडतो. उदाहरणार्थ आपण पिकनिकसाठी पुन्हा वापरात येणाऱ्या पाण्याच्या बाटल्या घेऊ शकतो. एक छोटी स्वच्छता मोहीम आयोजित करू शकतो किंवा पार्कमध्ये अधिक पुनर्वापर बिन्स ठेवण्यासाठी शिफारस करू शकतो. अंमलात आणा आणि पुनर्विचार करा. शेवटी आपण आमच्या योजनेवर अंमल करतो. चला, आपण स्वतःच्या पुनर्वापर होणाऱ्या बाटल्या नेऊ आणि एक छोटी स्वच्छता मोहीम आयोजित करू. त्यानंतर काय यशस्वी झालं आणि काय सुधारता येईल याचा विचार करू. समस्या आधारित शिक्षणाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही खऱ्या समस्येवर उपाय शोधू शकता. फक्त पुस्तकावर उत्तर वाचण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष परिणाम घडवता. समजा एका शाळेत अन्न वाया जाण्याची समस्या आहे. विद्यार्थ्यांनी एकत्र काम करून कंपोस्ट सिस्टीम तयार केली. त्यांनी कंपोस्टिंग कसं काम करतं याचा अभ्यास केला. नंतर कॅफेटेरियामध्ये कंपोस्ट बिन लावले आणि अन्न कचऱ्याचं खत तयार करून शाळेच्या बागेत वापरलं. त्यांनी फक्त अन्न कचरा कमी केला नाही, तर शाळेच्या बागेचं फायदेशीर खतही तयार केलं. समस्या आधारित शिक्षण तुमच्या रोजच्या जीवनातही उपयुक्त आहे. समजा तुमच्या सायकलचे टायर वारंवार फाटतंय. दरवेळी फक्त टायर दुरुस्त करण्याऐवजी तुम्ही हे असं का होतंय हे शोधू शकता. कदाचित तुमच्या घराजवळील रस्त्यावर धारदार दगड असतील किंवा तुमचं टायर जुनं झालेलं असेल. तुम्ही नवा टायर घेऊ शकता किंवा त्या रस्त्याचा वापर टाळू शकता. म्हणजे समस्या आधारित शिक्षण म्हणजे आपल्याला प्रभावित करणाऱ्या समस्यांवर एकत्र काम करून उपाय शोधणे. समस्या सोडवणारा बनायला. शाळा, घर आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार होता. अगदी बरोबर. ही अशी शिक्षण पद्धती आहे जी तुम्हाला समालोचनात्मक विचार करायला आणि खऱ्या समस्या सोडवायला मदत करते. समस्या सोडवून मिळालेली कौशल्य तुम्ही शाळा, घर किंवा तुमच्या करिअरमध्ये कुठेही वापरू शकता. म्हणजे समस्या आधारित शिक्षण म्हणजे आपल्याला प्रभावित करणाऱ्या समस्यांवर एकत्र काम करून उपाय शोधणं. मला ही पद्धत इतर समस्यांसाठीही वापरून पाहिजे.